नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडबे आज तुम्हाला इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञान मधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडबे. आज आपण इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञान मध्ये एक महत्त्वाचा पाठ, तो म्हणजे कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य, कार्बन वन इम्पॉर्टंट एलिमेंट, या पाठाचा पुढील भाग पाहणार आहोत. मागील भागात आपण पाहिलं की कार्बन हे एक अधातू मूलद्रव्य आहे. कार्बन निसर्गात अनेक पदार्थांमध्ये संयोग रूपात आढळतो. आपण निसर्गात जे पदार्थ वापरतो, उदाहरणार्थ तुम्हाला या चित्रात खाली दिसत असेल साखर ह्या चमच्यामध्ये गरम केली जात आहे. घरी सुद्धा तुम्ही साखर गरम करा आणि पहा, गरम केल्यावर पाण्याची वाफ निघते आणि त्या ठिकाणी काळा कार्बन, काळपट रंगाचा पदार्थ शिल्लक राहतो, तो असतो कार्बन. आणि जी वाफ निघाली ती पाण्याची वाफ आहे. म्हणजेच कार्बन आपल्या अनेक पदार्थामध्ये संयुग रूपात आहे. जसं कोळसा दाखवल्या या चित्रामध्ये, इथे पेट्रोल, ऑइल, जे खाणीतून जे तेल काढलं जातं, खनिज तेल, त्याचं जेव्हा शुद्धीकरण केलं जातं त्यापासून पेट्रोल, डिझेल वगैरे आपल्याला मिळतं. हे सगळे कार्बनची संयुग आहेत. कोळसा, डिझेल, पेट्रोल, तसेच आपला गॅस, घरगुती गॅस, हे सर्व कार्बनची संयुग आहेत जी आपल्याला भूगर्भातून मिळतात. हे आपण मागील भागात पाहिलेलं आहे. तसेच आपण मागील भागात काय पाहिलं? कार्बन हे एक अधातू मूलद्रव्य आहे. आपले हे जे नैसर्गिक पदार्थ जे आहेत, लाकूड, रेशीम, बिया, पक्ष्यांची पिस, हे जे सर्व आहेत, यांचा सर्वांचा मुख्य घटक कार्बन आहे. पेपर बघा, पेपर आपण जाळला की काळा पदार्थ शिल्लक राहतो की नाही मागे. म्हणजेच आपण जो कागद वापरतो अभ्यासासाठी, आपल्या पुस्तकासाठी, वहीसाठी, त्या कागदामध्ये सुद्धा कार्बन आहे. आणि या सर्वांमध्ये एक महत्वाचं मूलद्रव्य म्हणजे कार्बन हे आहे अधातू मूलद्रव्य. आता हा कार्बन कोणत्या रूपात आढळतं? बहुरूपता. कार्बनला बहुरूपता आहे. बहुरूपता म्हणजे काय? अनेक रूप आहेत कार्बनची. तो मुबलक प्रमाणात कार्बन मिळतो हिरा आणि ग्राफाइट या रूपात, मुक्त रूपात आहे. म्हणजे कार्बन मुक्त रूपात म्हणजे काय? कार्बन इन फ्री स्टेट. हिरा आणि ग्राफाइट यांच्यामध्ये कार्बन मुक्त रूपात आहे. ओनली कार्बन. जसं मग तुम्हाला मी साखरेचं उदाहरण दिलं, पाण्याची वाफ होते आणि मग कार्बन, म्हणजे संयोग झालं ना ते. जेव्हा संयोग म्हणजे काय? दोन किंवा अधिक मूलद्रव्ये एकत्र आली, त्यांच्या रासायनिक क्रिया होऊन पदार्थ तयार झाला की ते संयुग झालं. परंतु हिरा आणि ग्राफाइट मध्ये कार्बनच आहे, दुसरं काहीही नाही. कळलं तुम्हाला? म्हणून मुक्त रूपात हिरा आणि ग्राफाइट, हे ग्राफाइट आहे. ग्राफाइटचा कार्बन, आपण जो इलेक्ट्रोड असतो आपल्या सेलमध्ये, तो कार्बन इलेक्ट्रोड ग्राफाइटचा असतो. पेन्सिलचं जे शिसा आपण वापरतो ते ग्राफाइटचं असतं. आणि हिऱ्याचे तर आपण दागिने वगैरे बनवतो, आपल्याला माहित आहे. हे झालं मुक्त रूपात. आणि मग संयुग रूपात कोणामध्ये? जे साखर आहे, अजून काही कार्बनचे पदार्थ, कोळसा आहे, पेट्रोल आहे, ही कार्बनची काजळी आहे, काजळी म्हणतो ना आपण, काजळी, या सगळ्यामध्ये कार्बन जो आहे तो संयुग रूपात आहे. आज आपण शिकणार आहोत पाठाचा पुढील भाग, तो म्हणजे हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन काय आहे? हायड्रोकार्बन ही मूलभूत सेंद्रिय संयुगे, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे असे पदार्थ की सगळे हे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स किंवा सेंद्रिय संयुगे ही कार्बनची बनलेली असतात. ह्या सेंद्रिय संयुगामध्ये कार्बन, त्यांना कार्बनची संयुग म्हणजे सेंद्रिय संयुगे, म्हणजेच इंग्रजीमध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड, हे समीकरणच आहे. मग ह्या कार्बन बरोबर त्यांच्यामध्ये अजून काय असतात? इतरही काही मूलद्रव्ये असतात. आणि जेव्हा कार्बन बरोबर हायड्रोजन असतं तेव्हा त्या पदार्थांना म्हणायचं हायड्रोकार्बन. काय म्हणतात त्यांना? हायड्रोकार्बन. ही जी मूळ संयुगे आहेत हायड्रोकार्बन, त्यांना हायड्रोकार्बन का म्हणतात? शब्दच बघा, हायड्रो आणि कार्बन. कार्बन बरोबर हायड्रोजन असतो म्हणून त्यांना हायड्रोकार्बन असे म्हणतात. इथे आता हे एका पदार्थाचं संयुगाचं इथे मी चित्र दाखवलेलं आहे. त्यामध्ये बघा, कार्बन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. पण कार्बन बरोबर मुख्य काय? हायड्रोजन आहे का पाहायचा. हायड्रोजन असेल तर ते हायड्रोकार्बन आहे. आपल्या खाण्यातील सुद्धा पदार्थ आपण जे बघा इथे ऑर्गॅनिक कंपाऊंड इन लिव्हिंग थिंग्स,
आपले खाण्यातील पदार्थ, साखर, साखर तुम्हाला मगाशी सांगितलं, मी काय सांगितलं आठवा, पाणी आणि कार्बन, बरोबर ना. पाण्याची वाफ निघून गेल्यानंतर चमच्यात कार्बन राहतं, पण त्या पाण्यात काय आहे बाळांनो, पाण्यामध्ये H2O आहे, म्हणजे हायड्रोजन आला की नाही. म्हणजे आपली साखर हे सुद्धा सेंद्रिय संयुग आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, हायड्रोजन असलेलं, कार्बन बरोबर हायड्रोजन. लिपिड, प्रोटीन्स, प्रथिनं, आपण जी प्रथिनं खातो त्यांच्यामध्येही काय आहे, हायड्रोकार्बन आहे. न्यूक्लिक, डीएनए आणि आरएनए तुम्ही ऐकलंय, डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड आणि रायबो न्यूक्लिक ऍसिड. डीएनए तर आपल्या गुणसूत्रामध्ये असतो, ती सुद्धा हायड्रोकार्बनच आहे. त्यात न्यूक्लिक ऍसिड म्हटल्यानंतर त्यामध्ये एन म्हणजे नायट्रोजन पण आहे, ऑक्सिजन पण आहे, ऍसिड म्हटल्यानंतर ऑक्सिजन पण त्यामध्ये आला, पण मुख्य काय आहे, कार्बन बरोबर हायड्रोजन आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. तर हायड्रोकार्बन म्हणजे मूलभूत सेंद्रिय संयुगे, यांना मूळ संयुगे म्हणून ओळखले जातात आणि रासायनिक नाव आहे हायड्रोकार्बन. आता हे हायड्रोकार्बन तयार कशी होतात पाहूया पुढे. हायड्रोकार्बन, त्यांना हायड्रोकार्बनची निर्मिती व्हायला मुख्य घटक आहे कार्बन. तर पाहूया त्या कार्बन बद्दल आपण थोडीफार माहिती घेऊया. हे मी चित्र दाखवत आहे, यांची तुम्हाला माहिती आहेच. कार्बनचा अणुक्रमांक 6 आहे. अणुक्रमांक म्हणजे काय असतो माहितीये का बाळांनो, प्रोटॉन संख्या आणि त्या केंद्रकाभोवती फिरणारा इलेक्ट्रॉन संख्या, बरोबर ना. मग त्याची इलेक्ट्रॉन संख्या आहे 6. मग कार्बनचे 6 इलेक्ट्रॉन कसे वाटले जातात, इलेक्ट्रॉनची वाटणी, त्याला इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणतात. 2 इलेक्ट्रॉन्स इन इनर शेल, म्हणजे हे इलेक्ट्रॉन, हे जे कवच इलेक्ट्रॉनचं जे आहे ना कक्षा, त्याला कवच म्हणतात. तर ही जी पहिली कक्षा त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि 6 इलेक्ट्रॉन कुठले आहेत, बाहेरच्या कक्षेमध्ये बघा, सॉरी 4 इलेक्ट्रॉन, 1 2 3 4, टोटल 6 आहेत ना. 4 इलेक्ट्रॉन्स इन आउटर शेल, म्हणजे कार्बनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2 4 आणि संयुजा आहे 4. संयुजा म्हणजे आपण मागील भागामध्ये, मागील इयत्तेमध्ये शिकलो आहोत. संयुजा इलेक्ट्रॉन आणि संयोजन. संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय, कोणत्याही मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेत असलेली इलेक्ट्रॉन संख्या. तर कार्बनचे संयुजा इलेक्ट्रॉन आहेत 4. किती आहेत, 4. बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन आहेत 4. आणि संयुजा म्हणजे काय, संयुजा म्हणजे असा आकडा की अशी इलेक्ट्रॉन संख्या की जे मूलद्रव्य एकतर देवाणघेवाण करते किंवा शेअरिंग करते दुसऱ्या मूलद्रव्याबरोबर. तर कार्बन 4 इलेक्ट्रॉनची शेअरिंग करतो, म्हणून कार्बनची संयुजा पण 4 आहे आणि संयुजा इलेक्ट्रॉन सुद्धा 4 आहे. तर शेअरिंग करतो म्हणजे काय, तर पहिल्या आधी आपण आयोनिक बॉन्ड म्हणजे काय पाहूया. मग आपण 8वीला शिकलोय बाळांनो की ज्या मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षा पूर्ण नाहीत, पूर्ण म्हणजे काय, तर द्विक किंवा अष्टक, म्हणजे जर पहिली कक्षा असेल तर ती 2 इलेक्ट्रॉनने पूर्ण पाहिजे आणि 2च्या पहिल्याच्या पुढे ज्या कक्षा आहेत त्या कमीत कमी 8 इलेक्ट्रॉनने पूर्ण पाहिजेत. कितीने पूर्ण पाहिजे, 8 इलेक्ट्रॉन. जेव्हा 8 इलेक्ट्रॉनने ती कक्षा पूर्ण होते ना, तेव्हा ती इलेक्ट्रॉन असं म्हणायचं ती कक्षेचं समाधान झालं, संतृप्त, की बाबा मी पूर्ण आहे असं. ठीक आहे. मग आता हे आयनिक बंध आपण पाहूया. आयनिक बंधामध्ये मी सोडियम आणि क्लोरीन दाखवले. सोडियमचे इलेक्ट्रॉन आहेत 11. किती आहे, 2 8 1 आणि क्लोरीनचे आहे 2 8 7. मग इथे गंमत काय होते माहितीये का, सोडियमच्या पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 आणि तिसऱ्या कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे पहा. ठीक आहे. आणि क्लोरीन कडे कशी कंडिशन आहे, क्लोरीनची इलेक्ट्रॉन संख्या आहे 17, पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 आणि तिसऱ्या कक्षेत 7. मी आता काय म्हटलं, कोणतीही बाह्यतम कक्षा असेल ती 8 इलेक्ट्रॉनने संतृप्त होण्याचा प्रयत्न करते. ऍक्च्युअली तिची इलेक्ट्रॉन संख्या जास्त असते, सामावण्याची कॅपॅसिटी तिची 2n² या फॉर्म्युल्याने आपण काढलं की आपल्याला कळेल. उदाहरण तिसरी कक्षा 2n², 2 × n म्हणजे तिसरी कक्षेचा क्रमांक घालायचा, 3चा वर्ग 9 दूने 18, 18ची कॅपॅसिटी आहे तिसऱ्या कक्षेची. पण ती कक्षा जेव्हा बाहेरची असते तेव्हा ती 8 वर समाधान मानते. ती जेव्हा आतमध्ये होईल ना, म्हणजे ह्याच्यावर अजून एक कक्षा येईल, तेव्हा ती तिसरी कक्षा आतमध्ये जाईल ना, तेव्हा ती 18 ने समाधान मानते. परंतु बाहेर असताना कुठलीही कक्षा 8 ने समाधान मानते. मग आता ही क्लोरीन काय करतो, क्लोरीनकडे 7 आहेत. क्लोरीनचे संयुजा इलेक्ट्रॉन, संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय, पुन्हा सांगते मी तुम्हाला, संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन. तर क्लोरीनचे संयुजा इलेक्ट्रॉन 7 आहेत. मग त्याला ऑक्टेट
म्हणजे अष्टक पूर्ण करायला अजून एकच पाहिजे, बरोबर. आणि हा जो सोडियम आहे त्याच्याकडे एकच आहे, म्हणजे अष्टक पूर्ण करायला अजून 7 पाहिजे. तर सोडियमला 7 कोणी देणार नाही. एखाद्याने 7 रुपये 7 द्यायचे म्हणजे आपण बघा ना, एखाद्याकडे आपण लाख रुपये मागितले तर तो विचार करेल ना, आपण 10 रुपये मागितलं तर कोणी देईल आपल्याला, पण लाख रुपये मागताना देईल का? माझा किसाच खाली करावा लागेल नाही का मला. तसंच सोडियमने कोणाकडे 7 इलेक्ट्रॉन मागितले तर दुसरा मूलद्रव्य विचार कर, अरे माझं कक्षाच खाली होईल. मग सोडियम काय विचार करतो, ठीक आहे माझा एकच इलेक्ट्रॉन आहे ना, मी दुसऱ्याला देऊन टाकतो. मग सोडियम हा असा एक इलेक्ट्रॉन जो घेणार आहे त्याला देऊन टाकतो. याला म्हणतात देवाणघेवाण. याला काय म्हणतात, देवाणघेवाण. सोडियमने दिला आणि कोणी घेतला, क्लोरीनने घेतला. पण झालं काय, सोडियमचा एक इलेक्ट्रॉन कमी झाला आणि एकाचा एक इलेक्ट्रॉन वाढला, त्यामुळे त्यांच्यावर चार्ज आले बघा, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. याने दिला, देणारा श्रेष्ठ असतो ना, त्यामुळे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज. ते का ते पण तुम्हाला सांगते. फक्त इलेक्ट्रॉन कमी झाला, केंद्रकामधले प्रोटॉन जे धनप्रभारित आहेत, कारण प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉन संख्या सारखी असते बाळांनो, व धनप्रभारित प्रोटॉन जे आहेत ना सोडियमचे ते 11च आहेत, ते तो कमी झाला नाही, कळलं की नाही. आणि त्यामुळे त्याच्यावर धनप्रभार येतो, एक पॉझिटिव्ह चार्ज एक्स्ट्रा आहे त्याने धनप्रभार येतो. आणि क्लोरीनचं काय झालं, क्लोरीन मध्ये केंद्रकात प्रोटॉन 17 आहेत आणि एक इलेक्ट्रॉन वाढला म्हणजे निगेटिव्ह चार्ज वाढला, त्यामुळे हा Cl-. आता हे दोघ जण कसे झाले बघा, यांच्यावर परस्पर विरुद्ध प्रभार आहेत आणि परस्पर विरुद्ध प्रभार असल्यामुळे त्यांच्यामध्ये आकर्षण होतं आणि त्यांच्यापासून तयार होतं, आकर्षण म्हणजे दोन्ही एकत्र येतात ते Na+ आणि Cl- आणि त्यांच्यापासून तयार होतं आपण जे खातो ते मीठ. काय तयार होतं, NaCl सोडियम क्लोराईड. म्हणजे विद्युत आकर्षण बलामुळे त्यांच्यामध्ये बॉन्ड तयार झाला एक प्रकारचा. काय बॉन्ड तयार झाला, त्या बॉन्डचं नाव आयोनिक बॉन्ड. कळलं का. म्हणजे आयोनिक बॉन्ड कशाने तयार होतो, इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीमुळे. त्यामुळे जी आयोनिक बॉन्डने तयार झालेल्या संयुगांना सुद्धा आयोनिक संयुगे असे म्हणतात. आता मग देवाणघेवाण कोण करतात हे तुमच्या या उदाहरणावरून लक्षात आलं असेल. ज्यांच्या बाह्यतम कक्षेत एकच इलेक्ट्रॉन आहे किंवा 2 आहे किंवा 3 पर्यंत बाळांनो, त्यांना जास्तीचे इलेक्ट्रॉन जे आहेत ते मिळणं अशक्य असल्यामुळे ते देतात. आणि घेणारे कोण असतात, ज्यांच्या बाह्यतम कक्षेत 5 आहेत किंवा 7 आहेत, 6 आहेत, तसं आता क्लोरीन म्हणजे 7, ते घेतात. आणि हे देवाणघेवाण ज्यांच्या शक्य आहे त्यांच्यापासून आयोनिक संयुगे तयार होतात. आता आपण जाऊया आपल्या भागाकडे. आता कार्बन मात्र कसा आहे, कार्बनच्या बाह्यतम कक्षेत 4 इलेक्ट्रॉन आहेत. ही माहिती वाचा मी सांगता सांगता. कार्बनच्या बाह्यतम कक्षेत 4 इलेक्ट्रॉन आहेत. किंवा हा हायड्रोजन बघा, याच्या बाह्यतम कक्षेत एकच इलेक्ट्रॉन आहे, बरोबर ना. त्यामुळे हा हायड्रोजन काय करेल, हायड्रोजन जर देईल तर तो नष्ट होईल ना, ऍटमच नष्ट होईल. किंवा कार्बन जो आहे तो 4 इलेक्ट्रॉन आहेत, तू म्हणेल मला 4 आहेत माझ्याकडे, मला 4 दुसऱ्याचे पाहिजेत. दुसरा म्हणेल अरे मी 4 तुला देऊ कसा, माझं खाली होईल. म्हणून अशी मूलद्रव्य काय करतात, आपला इलेक्ट्रॉन देत नाहीत किंवा घेत नाहीत, म्हणजे त्यांच्यात देवाणघेवाण न होता संधान, संधान म्हणजे शेअरिंग होतं, भागीदारी होते. भागीदारी म्हणजे काय, चल तुझा एक आणि माझा एक, बरोबर. म्हणजे इथे मी एक उदाहरण दाखवले बघा हायड्रोजनचं. म्हणजे 2 हायड्रोजन एकत्र येतात, त्यांच्या कक्षा अशा ओव्हरलॅप होतात आणि बघा डॉट क्रॉस, याला म्हणतात डॉट क्रॉस फॉर्म्युला. एक डॉट आहे, एकाचा डॉटने दाखवला इलेक्ट्रॉन, दुसऱ्याचा क्रॉसने दाखवलाय बघा. आणि मग हे दोन्ही हायड्रोजन एकत्र येतात, त्यांचे इलेक्ट्रॉन अशा प्रकारे शेअर करतात, कळलं. आणि शेअर करून इथे एक बॉन्ड तयार झाला. आता इथे दिलं नाहीये इलेक्ट्रॉन किंवा घेतला नाहीये, त्यामुळे अशा प्रकारचे जे बॉन्ड आहेत की जे संधान शेअरिंगने होतात त्यांना सहसंयुज बंध, कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतात. 2 अणू जेव्हा एकमेकांबरोबर आपापले संयुजा इलेक्ट्रॉन जे बाह्यतम कक्ष इलेक्ट्रॉनचं संधान करतात आणि जेव्हा जो रासायनिक बंध तयार होतो त्याला सहसंयुज बंध असे म्हणतात. म्हणून आपण हे रिवाइज करत आहोत जे मागच्या वर्षी शिकलो आहे, कारण हे ह्या पाठामध्ये फार महत्वाचं आहे. आताच नाही, इव्हन तुम्ही 10वीला गेल्यावरही फार महत्वाचं आहे. व्हॉट इज आयोनिक बॉन्ड अँड व्हॉट इज कोव्हॅलेंट बॉन्ड, कळलं. मग अशा प्रकारे हे संधानाने हा जो बंध तयार होतो त्याला सहसंयुज बंध असे म्हणतात. मग आता एक सहसंयुज बंध कसा तयार होईल, ह्याचा एक आणि ह्याचा एक, एका हायड्रोजनचा एक दुसऱ्या हायड्रोजनचा एक,
दोन इलेक्ट्रॉन जेव्हा शेअर होतात संयोजी इलेक्ट्रॉन, तेव्हा एक बॉन्ड तयार होतो. काय तयार होतो? एक सहसंयोज बंध तयार होतो. तो दाखवायचा कसा? तुम्ही हा जो बॉन्ड, हे चित्र आहे, डॉट क्रॉस फॉर्म याला म्हणतात. लिहिले बघा, डॉट अँड क्रॉस डायग्राम. डॉट अँड क्रॉस डायग्राम आहे. एकाचा इलेक्ट्रॉन डॉटने दाखवलाय, दुसऱ्याचा क्रॉसने दाखवलाय. मग हा जो त्यांच्यामध्ये बॉन्ड आहे तो तुम्ही असा रेषेने दाखवू शकता. सहसंयोज बंध जो आहे ना, तो त्या संज्ञांना जोडणारा रेषेने दाखवता येतो, पण आयनिक बॉन्ड दाखवता येत नाही. मग हीच कंडिशन आपल्या कार्बन मध्ये आहे. पाहूया आता काय. कार्बनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण तुम्हाला सांगितलं मगाशी मी, 2 4 आहे. त्यामुळे कार्बनच्या बाह्यतम कक्षेत 4 इलेक्ट्रॉन आहेत. त्याला 4 मिळाले की त्याचं अष्टक पूर्ण होणार आहे. जवळच्या निष्क्रिय वायू जो आहे निऑन सारखं होणार आहे, कळलं ना. परंतु त्या 4 मिळणार नाही. मग तो काय करतो? तो देवाणघेवाण न करता भागीदारी करतो. भागीदारी म्हणजे शेअरिंग करतो. मग तो शेअरिंग कोणाबरोबर करेल? तो कोणाबरोबरही करेल. ज्याच्याकडे 4 इलेक्ट्रॉन आहेत, जो 4 इलेक्ट्रॉन शेअर करू शकतो स्वतःची, किंवा एक एक अशी 4 वेगवेगळे मूलद्रव्य असतील ते 4 समान मूलद्रव्य जी कार्बनच्या 4 इलेक्ट्रॉन बरोबर शेअर करू शकतील, अशा बरोबर तो काय करू शकतो? 4 सहसंयोज बंध तयार करू शकतो. बरोबर ना, कारण त्याच्या बाह्यतम कक्षेत 4 इलेक्ट्रॉन आहेत. त्यामुळे तो दुसऱ्या कार्बन बरोबर किंवा दुसऱ्या कुठल्याही मूलद्रव्याच्या अणू बरोबर 4 सहसंयोज बंध तयार करू शकतो. कळलं तुम्हाला? आणि 4 सहसंयोज बंध तयार केले दुसऱ्या 4 बरोबर, म्हणजे त्याला दुसऱ्याकडून 4 मिळाले. शेअरिंगने का होईना, पण त्याला 4 मिळाले. त्यामुळे त्याचं अष्टक पूर्ण झालं कार्बनचं. आता पाहूया आपण मिथेन कसं तयार होतं. मिथेन तुम्हाला ऐकलं असेल तुम्ही. मिथेन हा बायोगॅसमध्ये, बायोगॅस जो तयार होतो तो बायोगॅस हा मिथेन असतो. मग ते मिथेनची रचना कशी तयार होते हे बघा, या ठिकाणी मी दाखवलंय. इथे लिहिलंय खाली कोणाचे कुठले इलेक्ट्रॉन. जे लाल कलर मध्ये आहेत ते हायड्रोजनचे आहेत आणि निळ्या कलर मध्ये कार्बनचे. पहा, हा कार्बन आहे, ठीक आहे. ह्याच्या आतल्या एकूण इलेक्ट्रॉन किती? 6 ना. आतल्या कक्षेतले इलेक्ट्रॉन दाखवलेले नाहीयेत कारण ती कक्षा पूर्ण आहे. हे दुसऱ्या कक्षेतले इलेक्ट्रॉन दाखवले. निळे इलेक्ट्रॉन बघा 1 2 3 4 आहे. बरोबर. मग आता 4 तो कोणाबरोबर शेअर करतोय बघा, मी सांगितलं ना, तो दुसऱ्या कार्बन बरोबर पण करेल किंवा दुसऱ्या मूलद्रव्याबरोबर पण करेल. तिथे हायड्रोजन मूलद्रव्य आलं. हायड्रोजन मूलद्रव्याला त्याच्याकडे पण हायड्रोजनकडे एकच असतो. त्यामुळे एका हायड्रोजनने आपला 1 इलेक्ट्रॉन शेअर केला. पहा इथे केला शेअर. मग इथे हा एक सहसंयोज बंध तयार झाला. तसं दुसऱ्या हायड्रोजनने, हा रेड जो आहे तो हायड्रोजनचा आहे, दुसऱ्या हायड्रोजनने स्वतःचा 1 इलेक्ट्रॉन शेअर केला. त्यामुळे इथे एक सहसंयोज बंध तयार झाला. इथे एक झाला आणि इथे एक झाला. असे एका हायड्रोजनने एक हायड्रोजन एकच सहसंयोज बंध तयार करू शकतो ना बाळांनो, कारण हायड्रोजनकडे एकच इलेक्ट्रॉन असतो. बरोबर ना. हायड्रोजन तर तुम्हाला माहित असेल. मी इथे काढून दाखवते. हायड्रोजनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय आहे सर्वांना माहित असेल. हायड्रोजन मध्ये इलेक्ट्रॉन एक असतो आणि त्यात अणुअंकन, अणुवस्तुमान पण एकच असतं, न्यूट्रॉन नसतो. कळलं. त्यामुळे एक हायड्रोजन एकच इलेक्ट्रॉन शेअर करू शकतो. आणि असे मग कार्बनच्या 4 बरोबर 4 हायड्रोजननी शेअर केले आणि त्यामुळे काय तयार झालं बघा. बॉन्ड मी तुम्हाला असे सांगितलं की रेषेने तुम्ही दाखवू शकता. त्यामुळे हा बॉन्ड कार्बन आणि हायड्रोजन मध्ये हा एक बॉन्ड झाला. बरोबर. 2 इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगने हा एक बॉन्ड, पुढच्या 2 इलेक्ट्रॉन शेअरिंगने हा एक बॉन्ड, असे करून सी एका कार्बन बरोबर 4 एच जोडले. त्यामुळे मिथेनचं रेणूसूत्र बनतं एका कार्बन बरोबर 4 हायड्रोजन CH4. कळलं तुम्हाला? CH4चं रेणूसूत्र ह्याला म्हणतात रचनासूत्र. हे रेणूसूत्र आपण जे लिहितो किती कार्बन किती हायड्रोजन, आणि हे जे बॉन्ड जे आहेत सहसंयोज बंध आकृती काढून आपण जेव्हा दाखवतो त्याला म्हणतात रचनासूत्र. आता हा मिथेन आहे. या मिथेन मध्ये कार्बन कोणाबरोबर जोडलाय? 4 हायड्रोजन बरोबर जोडलाय आणि हे सहसंयोज बंध तयार झालेले आहेत. ही त्याची इलेक्ट्रॉन डॉट आकृती आहे, प्रतिकृती आपण समोर जी दाखवलेली आहे ती. अशा प्रकारे सहसंयोज बंध कसा तयार होतो तुम्हाला कळलं. आणि सहसंयोज बंधामुळे होणारे जे संयुग आहेत त्यांना सहसंयोज संयुग म्हणायचे, कोव्हॅलेंट कंपाऊंड. जसं आयनिक बॉन्डमुळे होणारे आयनिक कंपाऊंड, तसे कोव्हॅलेंट बॉन्डमुळे होणारे कोव्हॅलेंट कंपाऊंड. मग त्यांचे काही गुणधर्म आहेत. काय गुणधर्म बघा. तर सहसंयोज संयुग जे आहेत त्यांचा द्रवणांक आणि उत्कलनांक कमी असतो. ती पाण्यामध्ये अद्रावणीय असतात, पाण्यामध्ये विरघळत नाहीत.
आणि सेंद्रिय द्रावकातच विरघळतात. ऑर्गॅनिक जी द्रावक असतील ना, ऑर्गॅनिक द्रवरूप असतील त्यांच्यातच विरघळतात, कळलं ना. आणि उष्णता आणि विद्युत यांचे कमी प्रमाणामध्ये ती वाहक असतात. इथे मी काही कोव्हॅलेंट कंपाऊंड दाखवलेले आहेत तुम्हाला, म्हणजे ते सगळे कार्बनचे नाही आहेत. हा कार्बनचा एक आहे मिथेन, हे आहे आपलं H2O. आपलं पाणी जे आहे ना ते सुद्धा ऑक्सिजन काय करतं, ऑक्सिजन सुद्धा ऑक्सिजनचे 8 इलेक्ट्रॉन आहेत ना एकूण, बाह्यतम कक्षेत 2 आणि दुसऱ्या कक्षेत 6. हे बघा 1 2 3 4 5 आणि 6 हे गोल आहेत ते, आणि हा क्रॉस झालाय तो कोणाचा आहे, हायड्रोजनचा आहे. तर मी आपलं पाणी सुद्धा हे कोव्हॅलेंट कंपाऊंडच आहे, म्हणजे सहसंयुग संयुगच आहे. त्याप्रमाणे HCl हायड्रोजन क्लोराईड किंवा आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड जे म्हणतो ना ते सुद्धा कोव्हॅलेंट बॉन्डनेच तयार झालेलं आहे. तर हे आपण सहसंयुग संयुगांचे आपण गुणधर्म पाहिले. आता आपण आपलं कार्बन काय करतो ते पाहूया. कार्बन सुद्धा आता सांगितलं, कार्बनमुळे अनेक संयुग तयार होऊ शकतात. कार्बनचं असं एक गुणधर्म आहे, वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म, की तो इतर कार्बन अणू बरोबर सुद्धा, जसं आता हायड्रोजन बरोबर केलेलं ना मिथेन व्हायला, इतर कार्बन अणू सोबत बाकीचे कितीही तुम्ही कार्बन जोडा, तुम्ही जोडू शकता. इतर कार्बन अणू बरोबर तो कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करून अशी कार्बन अणूंची एक साखळीच तयार करू शकतो, जशी आपल्याला पाहिजे तशी. ही बघा लांब साखळी दाखवली, इथे मी कशी ही अजून एक वेगळी साखळी दाखवली. अशा प्रकारे तो शृंखला म्हणजे साखळी तयार करू शकतो. कार्बन हा एक त्याचा वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म आहे, कळलं. आणि त्यामुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार होतात. बहुवाहिके, पॉलिमर, शृंखला बंद असलेले कंपाऊंड, बेन्झीन वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ कार्बन तयार करू शकतो, ते पण शेअरिंगने. मग आता त्यामध्ये 2 प्रकार आता हायड्रोकार्बन मध्ये. आता आपण हायड्रोकार्बन मध्ये तुम्हाला कळलं की हायड्रोजन आणि कार्बन पाहिजे, बाकी इतर काही असू दे, नायट्रोजन असू दे, ऑक्सिजन असू दे, पण हायड्रोजन आणि कार्बन पाहिजे. तशा हायड्रोकार्बनचे 2 प्रकार पडतात, संतृप्त आणि असंतृप्त. संतृप्त म्हणजे काय, आता तुम्हाला मी सांगितलं जे बॉन्ड आहेत ना कोव्हॅलेंट बॉन्ड तुम्ही रेषेने दाखवू शकता, बरोबर ना. तर ज्या हायड्रोकार्बन मध्ये सर्व कार्बन अणूमध्ये फक्त एकेरी बंध असेल त्याला संतृप्त हायड्रोकार्बन म्हणायचं. म्हणजे एकच बॉन्ड आहे बघा, काय आहे म्हणजे हा बघा, ह्या एका कार्बनचे 4 जे इलेक्ट्रॉन आपण म्हटलं ना ते ह्या 4 हायड्रोजननी नाही, या 3 हायड्रोजननी काय केलंय, कार्बनचे 3 इलेक्ट्रॉन बरोबर शेअरिंग केली. हायड्रोजनच्या 3 इलेक्ट्रॉननी कार्बनच्या 3 इलेक्ट्रॉन बरोबर शेअरिंग केली, आणि एक कार्बनचा उरला, एक इलेक्ट्रॉन उरला, येईल ना तुमच्या लक्षात. मग तो कोणी शेअर केला, तो दुसऱ्या कार्बन बरोबर त्याने शेअर केला, बरोबर. आणि हे दुसऱ्या कार्बनने त्याचा एक इलेक्ट्रॉन तिसऱ्या कार्बन बरोबर शेअर केला. मग 2 झाले, इकडे तिकडे कार्बनने, आता उरले त्याचे 2 इलेक्ट्रॉन, ते 2 हायड्रोजनने शेअर केले. असं करत करत तो कितीही कार्बनना जोडू शकतो आणि एक साखळीच तयार होऊन बसते. आता या साखळीमध्ये बॉन्ड कसा आहे तो बघायचा. जर असा एकेरी बॉन्ड असेल तर त्यांना म्हणतात संतृप्त हायड्रोकार्बन. आपण बघूया, ज्या हायड्रोकार्बन एकेरी बंध असतो त्यांना म्हणतात संतृप्त हायड्रोकार्बन. हे पहा संतृप्त हायड्रोकार्बनची उदाहरणं. कार्बन 4 हायड्रोजन बरोबर, हे बघा एकेरी बॉन्ड झालाय की नाही. आपण मगाशी पाहिलं ते पहिलं एक संयुग, कुठलं, सहसंयुग संयुग मिथेन, जो बायोगॅस मध्ये असतो, तो काय आहे, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे, संतृप्त हायड्रोकार्बन आहे, कारण सगळे बंध एकेरी आहे. ठीक आहे. आता हे दुसरं बघा, दुसऱ्याचं नाव काय, इथेन. हे कसं बनलंय, 2 कार्बन आहे. तुम्हाला मगाशी शृंखला दाखवले की नाही मी, हवे तेवढे कार्बन घेऊ शकता, त्यातल्या आपण 2 आणि 3 कार्बन पर्यंत तयार होणाऱ्या संयुगांची माहिती घेऊया. 2 कार्बन जेव्हा एकमेकांना जोडले जातील, पहा इथे, त्यावेळेला ह्याच्यामध्ये काय माहितीये का, तुम्हाला मी दाखवते, इथे पॉइंटरने दाखवते. इथे ह्या बॉन्ड मध्ये काय आहे, एक कार्बन, एक इलेक्ट्रॉन आहे ह्या कार्बनचा आणि एक इलेक्ट्रॉन आहे ह्या कार्बनचा, बरोबर ना. ठीक आहे, एक एक इलेक्ट्रॉन झाले, आणि मग उरलेले इलेक्ट्रॉन कोणी कुठे गेले, मग एका कार्बनच्या बाहेर कक्षेत 4 असतात ना, त्यातल्या ह्या बॉन्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, ह्याचा एक आणि ह्याचा एक. मग ह्या कार्बनचे उरले किती, आता शेअरिंग करायला 3च उरले, त्यामुळे हा कार्बन म्हणतो मला 3 हायड्रोजन बस झाले, त्यामुळे ते 3 हायड्रोजन ह्याला जोडले गेले. त्याचबरोबर हा कार्बन म्हण, अरे माझं एक मी शेअर केला, मग मला 3 हायड्रोजन बस झाले, त्यामुळे इथे 3 हायड्रोजन बस झाले. त्यामुळे हे एक संयुग तयार झालं,
संतृप्त आपण काय म्हणू हायड्रोकार्बन. आता त्याला आपण एकत्र करून लिहूया. एकत्र करून मी कसं लिहिणार CH3 आणि इथे बघा या ठिकाणी एक एक दाखवतो आपण. हे झालं CH4. हा हे काय तयार होणार हे बघा CH3 म्हणजे ह्या कार्बन बरोबर 3 H आहेत ना, त्यामुळे ते एकत्र लिहिले मी. हा बॉन्ड जो आहे तो मी रेषेने काढला आणि ह्या कार्बन बरोबर CH3 डॅश CH3 असं तुम्ही लिहू शकता. किंवा तुम्ही एकत्र अणुसंख्या मोजून लिहिलं तर काय होणार 2 C आहेत ना, म्हणजे C2 आणि H किती आहेत 6 आहेत बरोबर ना. हायड्रोजन 3 आणि 3 6 आहेत. C2H6 हे दुसरं हायड्रोकार्बन आहे. या संतृप्त हायड्रोकार्बन गटातलं पहिलं मिथेन आणि दुसरं इथेन आहे. C2H6 किंवा तुम्हाला वेगवेगळं लिहायचं असेल तर CH3 डॅश CH3. तो डॅश म्हणजेच काय आहे त्या दोन कार्बन मधला बाळांनो 2 कार्बन मधला कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. आणि तिसरं बघूया आता आपण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन प्रोपेन म्हणजे 3 कार्बन आहेत. 3 कार्बन पहिले जोडले बघा. या 3 कार्बन मधला पहिल्या कार्बनची कंडिशन बघूया आपण. त्याच्या ह्या बॉन्ड मध्ये हा जो बॉन्ड आहे ना त्यामध्ये एक इलेक्ट्रॉन त्याचा एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याचा आहे बरोबर. त्यामुळे त्याचं एक इलेक्ट्रॉन झालं त्याचं शेअरिंग, मग त्याला 3च हायड्रोजन हवे म्हणून ह्याला 3 हायड्रोजन इकडून मिळाले. आता ह्या कार्बनच्या बाबतीत काय आहे या कार्बनला इकडून पण एका कार्बनने जोडलाय म्हणजे एक इलेक्ट्रॉन याच्या बरोबर त्याने शेअर केलाय. आता एक याच्या बरोबर केला एक ह्या कार्बन बरोबर केला म्हणजे त्याचे उरले किती संयुजा इलेक्ट्रॉन उरले 2च बरोबर ना. समजते ना बाळांनो. संयुजा इलेक्ट्रॉन उरले 2च त्यामुळे तो म्हणतो मला 2 हायड्रोजन बस झाले अष्टक पूर्ण करायला. म्हणून इथे जो मध्ये जो कार्बन येईल त्याच्या बरोबर 2च हायड्रोजन असणार. कळलं का. 2 बाजूला जर कार्बन असेल तर मधल्या कार्बनकडे 2च हायड्रोजन असणार. आणि मग तिसरा कार्बन याच्याकडे 3 हायड्रोजन पहिल्याप्रमाणे. त्यामुळे हे प्रोपेन जे आहे ते मी कसं लिहिणार पहा कसं लिहिलंय CH3 पहिल्या कार्बन बरोबर काय 3 हायड्रोजन ना. CH3 डॅश म्हणजे हा बॉन्ड आहे तो, नंतर CH2 परत मध्ये बॉन्ड आला आणि CH3 आणि याला तिसरं हायड्रोकार्बन म्हणतात सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. नाव काय प्रोपेन. जर तुम्हाला एकत्र करून लिहायचं असेल तर 3 कार्बन C3 आणि हायड्रोजन किती आहेत बघा 3 आणि 3 6 आणि 2 8 बरोबर. म्हणजे ह्यांचे फॉर्म्युला तुम्ही पाठच करायचे. पाठ करण्यापेक्षा हे जे रचना सूत्र आहे ना हे तुम्हाला काढता आलं पाहिजे. हे तुम्ही काढलं की तुम्हाला पाठ करायची सुद्धा आवश्यकता नाहीये. तर हे 3 झाले सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आता अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे काय. काही हायड्रोकार्बन मध्ये काय होतं माहिती. आता मगाच्या चित्रात तुम्ही मला 2 कार्बन मध्ये एक सिंगल बॉन्ड होता नाही का सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. तर काही हायड्रोकार्बन मध्ये बहुबंध असतं. बहुबंध म्हणजे काय एकापेक्षा जास्त बॉन्ड. बहुबंध म्हणजे एकापेक्षा जास्त बॉन्ड सुद्धा असतात. बहुबंध मग एकापेक्षा जास्त म्हणजे किती दुहेरी किंवा तिहेरी त्याच्यापेक्षा जास्त नाही. कळलं ना. तर ज्या हायड्रोकार्बन किमान एक तरी बहुबंध असतो म्हणजे हा डबल बॉन्ड म्हणतात किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर त्यांना म्हणायचं अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. त्यांना काय म्हणायचं अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आता हे बघा उदाहरण आपण पाहूया. ह्याचं नाव आहे इथिन. आपला जो इथेन होता ना मगाशी इथेनचा मगाशी फॉर्म्युला आपण काय लिहिला आपण इथे लिहूया. इथेनचा फॉर्म्युला C2 आणि H6 बरोबर. याला आपण मगाशी नाव दिलेलं इथेन बरोबर. इथेन नाव दिलं ठीक आहे. मग आता इथिन मध्ये काय होतं हा इथेनचं दुसरं अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे. इथे काय होतं बघा हा कार्बन आता त्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 4 आहेत ना डॉट आणि क्रॉस स्ट्रक्चर आहे बघा. हे कार्बनचे इलेक्ट्रॉन डॉटने दाखवले हायड्रोजनचे क्रॉसने. आता याला डॉट अँड क्रॉस ग्रुप असे म्हणतात. तर ह्या कार्बनने काय केलं आपले 2 इलेक्ट्रॉन इथे शेअरिंग साठी ठेवलेत बघा. हे दिसतात तुम्हाला 2 हे 2 इलेक्ट्रॉन ह्या कार्बनचे हा जो पहिला कार्बन आहे ना त्याचे. मग तो कोणाशी करणार दुसऱ्या कार्बन बरोबर. या दुसऱ्या कार्बनचे पण हे 2 इलेक्ट्रॉन पहा दिसतं तुम्हाला. हा मग आता 2-2 शेअर केल्यावर राहिले किती पहिल्या कार्बनचे राहिले 2च इलेक्ट्रॉन. हा एक इलेक्ट्रॉन आहे बरोबर आणि हा एक इलेक्ट्रॉन आहे कोणाबरोबर शेअर करायला हायड्रोजन बरोबर शेअर करायला. याचे पण तसंच 2च इलेक्ट्रॉन शिल्लक आहेत हायड्रोजन बरोबर शेअर करायला कारण त्याने 2 इलेक्ट्रॉन मध्ये दिले दुसऱ्या कार्बन आपल्या भावाबरोबर. त्यामुळे स्ट्रक्चर कसं होणार हे काढल्यावर
हे स्ट्रक्चर कसं होणार काढल्यावर? पहा इथे तुम्हाला दिसतंय ना, या प्रकारे होणार आहे. आता ह्या दोन डॉट मध्ये एक बॉन्ड होणार, बरोबर. ह्या दोन डॉट मध्ये एक बॉन्ड तयार होणार. पहा इथे झालाय, दिसतो. आणि ह्याला म्हणतात दुहेरी बंध. काय म्हणतात? म्हणजे या दुहेरी बंधामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 4, बरोबर ना. 4 इलेक्ट्रॉन आहेत, 2 एका कार्बनचे आणि 2 एका कार्बनचे. ह्याला म्हणतात डबल बॉन्ड किंवा दुहेरी बंध. ठीक आहे. आणि मग पुन्हा हे जे हायड्रोजन आणि कार्बन यांच्यामध्ये एक एक सिंगल बॉन्ड होणार. मग ते सिंगल बॉन्ड किती झाले? 2च हायड्रोजन ह्याला गरज आहे. तसंच ह्याला सुद्धा 2चीच गरज आहे. तर मी इथे पण 2 झालं. तर मी काय झालं तुमच्या लक्षात आलं का बाळांनो? एक एक इलेक्ट्रॉन इथे जोडून एक्स्ट्रा बॉन्ड झाल्यामुळे ह्या एका कार्बनचा एक हायड्रोजन कमी झाला, ह्या पण हायड्रोजन ह्या कार्बनचा पण एक हायड्रोजन कमी झाला इथेन मधून. हा जो इथेन होता ना, त्याच्यातून एक हायड्रोजन 2 हायड्रोजन कमी झाले, बरोबर ना. कारण ते इलेक्ट्रॉन इथे आले. आणि त्यामुळे मग याचा फॉर्म्युला काय? हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आणि आपल्याला रेणुसूत्र लिहायला गेलं तर काय येणार? C2H4. C2H6 होता ना इथेन, तर इथेन मधले 2 हायड्रोजन कमी झाले, त्यामुळे C2H4 ह्याला म्हणायचं इथीन. काय आहे हे? कोणाचा फॉर्म्युला आहे? मॉलिक्युलर फॉर्म्युला इथीन. जो इथेन आहे त्याचंच अनसॅच्युरेटेड रूप, म्हणजे काय? असंतृप्त रूप. अजूनही त्याचं असंतृप्त रूप तयार करता येतं. तिसरं ट्रिपल बॉन्ड आहे. ट्रिपल बॉन्ड, त्याचं नाव इथाईन आहे. आता इथाईन कसं तयार होतं पाहूया आपण. कसा तयार झालाय बघा. वरती ह्या कार्बनने आपापले एक एक इलेक्ट्रॉन दिले ना एक्स्ट्रा. पहिला एक एक तर आहेच, आणि हा एक एक दिला, आणि अजून एक एक इलेक्ट्रॉन दिला बघा शेअरिंगला. आणि त्यामुळे इथे हायड्रोजन बरोबर शेअरिंगला एकच इलेक्ट्रॉन राहिला. त्यामुळे एक एकच हायड्रोजन आहे, पहा इथे दिसतं. आणि मध्ये किती बॉन्ड झाले? मध्ये हा एक आणि हा एक. म्हणजे याला काय म्हणायचं? तिहेरी बंध. बघा या ठिकाणी बहुबंध हा दुहेरी असेल किंवा तिहेरी. दुहेरी म्हणजे डबल बॉन्ड, तिहेरी म्हणजे ट्रिपल बॉन्ड. आणि मग ट्रिपल बॉन्ड झाला, आता हायड्रोजन एक एकच, त्यामुळे अजून 2 हायड्रोजन कमी झाले इथेन मधले. त्यामुळे फॉर्म्युला काय येणार त्याचा? C2H2. त्याला म्हणतात इथाईन. काय म्हणतात? इथाईन. म्हणजे मगाशी आपण जे मिथेन, पहिला मिथेन मध्ये होऊ शकत नाही ना, कारण मिथेन मध्ये काय? मिथेन हे जे पहिलं हायड्रोकार्बन आहे ना, त्यामध्ये एकच कार्बन आहे. काय आहे? एकच कार्बन आहे. त्यामुळे त्याचे अनसॅच्युरेटेड रूप असणार नाहीत. मग अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कुठून सुरू होणार? नंबर 2 पासून. इथेन जो आहे ना, मग इथेनची काय झाली? इथीन. डबल बॉन्ड वाला इथीन आणि ट्रिपल बॉन्ड वाला इथाईन. आणि अजून एक पदार्थ मी लिहिला होता बघा, प्रोपेन. 3 नंबर. मग प्रोपेनचं काय होणार? प्रोपीन. डबल बॉन्ड वाला प्रोपीन, ट्रिपल बॉन्ड वाला प्रोपाईन. तर अशा प्रकारे ही अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत. बघा या ठिकाणी प्रोपेनचं पण मी दिलंय बघा. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन प्रोपेन जे आपण मगाशी जे पाहिलं होतं त्यामध्ये किती आहे बघा. इथे मी लिहिते ना, इथे C3 3 आहेत ना, आणि मग एकूण हायड्रोजन किती आहेत मोजा? C3H8 आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8, बरोबर. हे आहे मूळ प्रोपेन, म्हणजे संतृप्त हायड्रोकार्बन, बरोबर. प्रोपेन आहे हे. आता इथे 3 कार्बन, तुम्ही म्हणा डबल बॉन्ड कुठे करायचा? डबल बॉन्ड हा एकाच ठिकाणी होईल. एकतर इकडे होईल किंवा इकडे होईल, कळलं ना. कारण 2 ठिकाणी होणार नाही. 2 ठिकाणी झाला तर मग हा अजून एक हायड्रोजन त्याचा कमी होईल ना, कारण ह्या कार्बन इकडे पण डबल बॉन्ड, इकडे पण डबल बॉन्ड केला, होऊ शकतं, कळलं ना. तर काय होणार आहे? ह्याचे 4 इलेक्ट्रॉन हे डबल बॉन्ड मध्येच गेले. आता मग त्याला हायड्रोजनची गरज पडणार नाही. मग प्रोपीन मध्ये काय? एकच दुहेरी बंध. एक दुहेरी बंध ते प्रोपीन. मग तो कुठे केला मी? इथे न करता इथे केला. बघा काय केलं मी? डबल बॉन्ड म्हणजे काय केलं? आलं तुमच्या लक्षात? एक एक कार्बन ह्याचा एक इलेक्ट्रॉन आणि ह्याचा एक इलेक्ट्रॉन, या दोघांनी मिळून बॉन्ड तयार केले, बरोबर ना. एक एक्स्ट्रा बॉन्ड तयार केला, म्हणजे एक सिंगल बॉन्ड तर होताच. हा सिंगल बॉन्ड इथे आहेच, हा बघा, आहे की नाही. त्याच्याबरोबर अजून एक एक बॉन्ड साठी त्याने अजून एक एक इलेक्ट्रॉन दिले इथे. त्यामुळे काय झालं बघा, तुम्हाला दिसेल एकीकडे बॉन्ड तयार झाला, याचा अर्थ हायड्रोजन कमी झाला की नाही बाळांनो. ह्याचा एक मधल्याचा एक हायड्रोजन कमी झाला आणि या तिसऱ्याचा पण एक हायड्रोजन कमी झाला. तर तुम्ही म्हणाल कुठे कमी झाला? हा बघा ना, इकडचा कमी झाला ना, या बाजूचा हा हायड्रोजन कमी झाला. आणि त्यामुळे हे काय झालं? प्रोपीन. काय झालं? प्रोपीन. मग त्याचा फॉर्म्युला कसा लिहिणार तुम्ही? C3 मॉलिक्युलर फॉर्म्युला, म्हणजे रेणुसूत्र कसं लिहिणार? हे स्ट्रक्चर झालं, रचनासूत्र, याला म्हणायचं रचनासूत्र. मग रेणुसूत्र काय येणार? C3
आणि H बघा किती आहेत 6 असणार. बघा आहे की नाही 1 2 3 4 5 6 2 हायड्रोजन कमी झाले ना त्याचे. आणि तिसरं तिहेरी बंधवाला प्रोपाईल. तिहेरी बंधवाला काय प्रोपाईल. आता इथे मी तयार केला बघा ट्रिपल बॉन्ड. इकडेही करता येतो. मग या पहिल्या आकृतीकडे बघूया आपण. मग इथे मी ट्रिपल बॉन्ड मला करायचं म्हणजे हा कार्बन स्वतःचा एक एक इलेक्ट्रॉन देणार हे दोघेही कार्बन बरोबर. म्हणजे एक एक हायड्रोजन दोघांचा कमी झाला आणि अजून एक एक देणार म्हणजे अजून एक एक हायड्रोजन कमी झाला बघा. म्हणजे ह्या पहिल्या कार्बनकडे एकच हायड्रोजन राहिला. पहा बरं एक हायड्रोजन आहे की नाही आहे ना. आणि हा जो मधला कार्बनकडे हायड्रोजनच राहणार नाही का इथे 3 झाले आणि हा सिंगल बॉन्ड करायला त्याने एक दिलाय म्हणजे ह्याच्याकडे हायड्रोजनच नाहीये बघा. मधल्या कार्बनकडे आहे का बघा हायड्रोजन नाहीये. आणि हा जो तिसरा कार्बन आहे त्याने आपला एकच इलेक्ट्रॉन शेअर केलं त्यामुळे त्याचे हायड्रोजन शिल्लक राहिले. त्यामुळे हे आहे प्रोपाईल. ट्रिपल बॉन्ड हा डबल बॉन्ड तरी 2 होऊ शकतात पण ट्रिपल बॉन्ड हा एकच होऊ शकतो. कळलं का. कारण इकडे 3 आणि इकडे 1 म्हणून त्याचे 4 इलेक्ट्रॉन झाले शेअर. कळलं. त्यामुळे इथे तुम्ही म्हणा इथे ट्रिपल बॉन्ड होईल का या बाजूला इकडे तर शक्य नाही. कळलं ना हे चुकीचं आहे. तर हा आहे प्रोपाईल आणि प्रोपाईलचं आपण नाव मी खाली लिहिलेलंच आहे. आणि आपण त्याचा फॉर्म्युला लिहूया. कार्बन 3च आहेत पण हायड्रोजन किती आहेत बघा अजून 2 कमी झाले. त्यामुळे 6 - 2 4 C3H4 बघा आहेत की नाही 1 2 3 आणि 4. अशा प्रकारे मूळ पदार्थ एकच प्रोपेन पण त्याच्यामध्ये डबल बॉन्ड टाकला की 2 हायड्रोजन कमी नाव बदललं. अजून एक ट्रिपल बॉन्ड अजून एक बॉन्ड वाढवला अजून 2 हायड्रोजन कमी झाले नाव बदललं प्रोपाईल. आणि ह्या सगळ्याला म्हणायचं अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे त्यांच्यामध्ये बहुबंध एकापेक्षा जास्त बॉन्ड आहेत दुहेरी किंवा तिहेरी बंध. तशा प्रकारे कार्बनचे हायड्रोकार्बन 2 प्रकारचे असतात संतृप्त हायड्रोकार्बन आणि असंतृप्त हायड्रोकार्बन. याची अधिक माहिती आपण पुढील इयत्तेमध्ये 10वी इयत्तेमध्ये बाळांनो घेणार आहोत. पुढे आपण कार्बनचे काही गुणधर्म पाहणार आहोत. कार्बनची विद्राव्यता सोल्युबिलिटी ऑफ कार्बन. धातू कार्बन जो आहे आपण कोळसा म्हणतो ना कोळसा तुम्ही घ्या आणि पाण्यात टाका बरं. कोळसा गावाला पण बघा लाकडापासून मिळणारा लोणारी कोळसा जो आहे ना तो घ्या आणि त्याची पूड करा आणि पाण्यात टाका बरं. विरघळतो का पाण्यामध्ये नाही. त्यामुळे धातू कार्बन कोणत्याही द्रावणात विरघळत नाही हा पहिला गुणधर्म. दुसरा गुणधर्म कार्बनची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया. कार्बन तुम्हाला माहिती आहे सर्वांनाही माहित असणार. कार्बनचे पदार्थ कार्बन असलेले लाकूड कार्बन असलेला कोळसा आपण हवेमध्ये जाळतो ना. हवेमध्ये आपण जाळतो ऑक्सिजन बरोबर जाळतो बरोबर. आणि कुठलाही पदार्थ जेव्हा ऑक्सिजन बरोबर जाळतो तेव्हा त्या पदार्थाचं ऑक्साईड तयार होतं बरोबर. ते कार्बनचं 2 ऑक्सिजन बरोबर जोडून कार्बन डायऑक्साईड तयार होतो. काय तयार होतो कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. आणि हा कार्बन डायऑक्साईड जो आहे तो आपल्या उच्चवासावाटे पण बाहेर पडतो. मग त्याचा कार्बन डायऑक्साईडचा गुणधर्म आहे. मग ह्या परीक्षा नळीमध्ये चुन्याची निवळी घेतलेली आहे पाण्यासारखी आणि तिच्यामध्ये ही मुलगी फुंकर मारत आहे. फुंकर मारल्यावर बराच वेळ फुंकर मारल्यावर कार्बन चुन्याची निवळी काय होते सफेद होते म्हणजे कार्बन डायऑक्साईड आहे हे सिद्ध झालं आपल्या उच्चवासावाटे. असाच कार्बन डायऑक्साईड जो बाहेर तयार होतो तो कार्बन डायऑक्साईड आपण चुन्याच्या निवळीमध्ये जर सोडला म्हणजे कुठलाही कार्बनचा पदार्थ ऑक्सिजन जाळल्यावर तर चुन्याची निवळी काय होईल सफेद होईल. हा एक गुणधर्म आहे कार्बन डायऑक्साईडचा की आपल्याला त्याचं प्रेझेन्स म्हणजे कार्बन डायऑक्साईड तयार झाला आहे की नाही हे आपण यावरून शोधू शकतो. आणि काय गुणधर्म आहे की हा जो कार्बन डायऑक्साईड आहे ना तुम्ही जो कार्बन किंवा कोळसा इथे घेतलाय बघा चिमट्यामध्ये आणि जाळल्या त्याची वाफ निघते तर एक निळा लिटमस घ्या. काय करा निळा लिटमस घ्या तर तो निळा लिटमस तांबडा होईल. निळा लिटमसचा कलर चेंज होऊन काय होणार आहे तांबडा म्हणजे लाल होणार आहे. याचा अर्थ कार्बन डायऑक्साईड तुम्ही पाण्यामध्ये समजा विरघळलात तर कार्बोनिक ऍसिड तयार होतं. काय तयार होतं कार्बोनिक ऍसिड H2CO3 CO2 अधिक H2O करून काय मिळते बघा H2CO3 हे कार्बोनिक ऍसिड तयार होतं. म्हणजेच कार्बन डायऑक्साईड हा आम्लधर्मी आहे. आपण कार्बनचे आपण गुणधर्म पाहतोय की कार्बन पाण्यात विरघळत नाही आणि कार्बन ऑक्सिजन बरोबर जाळला असता तयार होणारा कार्बन डायऑक्साईड जो आहे तो आम्लधर्मी आहे. ठीक आहे. आता कार्बनचे जी काही मूलद्रव्य कार्बनची जी संयुग आहेत कोणती कोणती संयुग आहेत आता कार्बन ऑक्सिजन वर जाळला असता कार्बन डायऑक्साईड आहे. आता एक आपण
मगाशी कोव्हॅलेंट संयुग बघितलं, मिथेन. तर यांचा अभ्यास आपण पुढील भागात करणार आहोत. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील.